उन्हामुळे सोलापुरात पाण्याची मागणी 30% वाढली असून यासाठी शहरातील नागरिक टँकरची मदत घेत आहेत। शहरात 90 खासगी टँकर असून प्रत्येकी रोज 6हून अधिक फेऱ्या सुरू आहेत। म्हणजे रोज 540 फेऱ्या सुरू असून पाण्यावर सोलापूरकर महिन्याकाठी 6,04,00,000 रुपये खर्च करत आहेत। टँकरची वाढती मागणी पाहून ऑनलाईन मार्केटिंग करणाऱ्यावर वेबसाईटवर तसेच कॉल सेंटरवर खासगी टँकरवाल्याचीही नंबर झळकत आहे। सोलापूर महानगरपालिकेकडून 5 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे। तिसऱ्या दिवशीच पाणी संपते, मग नागरिकांना टँकरची मदत घ्यावी लागत आहे। अशात उन्हाळा सुरू झाला। इतर वेळेपेक्षा सध्या पाण्याची आवश्यकता अधिक भासू लागली, त्यामुळे पाणी टंचाई जाणवू लागली। कुणी बोरचे पाणी तर कुणी टँकरचे पाणी वापरू लागले। अधिक माहिती देताना वॉटर सप्लायर बबलू भागवान यांनी सांगितले की सध्या जुळे सोलापूर, कर्णिक नगर, आंतोळीकर नगर यासारख्या सोसायट्यांमधून पाण्याची भरपूर मागणी आहे। घरगुती मागणीही वाढत आहे। शहरात जड वाहतुकीला बंदी आहे, त्यामुळे 1500 लिटरच्या छोट्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। उन्हामुळे टँकर्सना दुपटीने मागणी वाढली आहे। अक्कलकोट MIDCतील उद्योजकांकडे 20,000 लिटरचे मोठे टँकर्स आहेत। पाणी टंचाईला कंटाळून अक्कलकोट रोड MIDC मधील निम्म्या उद्योजकांनी उद्योग बंद ठेवले आहेत। महापालिकेला प्रत्येक उद्योजक वेळेवर पाणी कर भरतो, पण उद्योजकांना पुरेसा पाणी पुरवठा होत आहे। जिथे MIDCत रोज 3 MLD पाण्याची आवश्यकता असताना मनपाकडून केवळ 1.2 MLD पाणी पुरवठा होत आहे, अशी माहिती अक्कलकोट रोड MIDCचे अध्यक्ष तिलोकचंद कासवा यांनी दिली आहे। तर शहरातील एकूण टँकरची संख्या 90 आहे। रोज प्रत्येकी फेऱ्या 6 होत आहेत, तर 540 एकूण रोज फेऱ्या होत आहेत। यामध्ये महिन्याकाठी फेऱ्या 16,200। 1500 लिटरच्या एका टँकरचा खर्च आहे 400 रुपये। 12,000 लिटर टँकरचा खर्च आहे 1,000 रुपये। अक्कलकोट रोड MIDCत 100 टँकर आहे आणि उद्योजकांना रोज टँकरचा खर्च आहे 1,00,000 रुपये।